फर्स्ट टाइम तुला तेव्हा माझा दिल जोरात धडकला. केसन दे जेव्हा तू झटका माझ्या हृदयाची होते शरीरातून सुटका. जेव्हा तू माझ्या जवळून जातेस माझ्याकडे बघून हळूच हसतेस तेव्हा मी माझा राहत नाही. तुझ्याशिवाय दुसरं मला काही दिसत नाही. तुझ्या बाबाला सांगेन ऐका मामा तुझ्याशीच लगीन करणार मी मामा. सांगा बरं कधी घेऊन येऊ मामा. आज कुठला माली? मुंबई आहे, नाशिक आहे, पुणे आहे. कुठला बहीण? नाशिकचा आहे होय. आहे ना. लावतो गाडी मग. चालेल लाव. बिल हे घेऊन जा ना. बरं द्या चिठ्ठी. हां आज सगळे गाडे आहेत गोडे आहेत पण त्या दोन गोष्टी जवळ नाहीत. एक म्हणजे दिलबारा आणि दुसरी म्हणजे लाली. दिलबारा नेली ओढून आणि लाली गेली सोडून. काय भाऊजी सकाळी सकाळी आले काय काम काढलं? आकाशसाठी एक मुलगी बघितली. मुलीकडचे काय म्हणते? त्यांनी आपल्याला बघायला बोलवलेले आहेत आणि ते घाईवरच आहेत. ते म्हणले महिन्यात उरकून टाकू कारण ते पुढच्या वर्षात काय त्यांना लग्न पर करायचं नाही म्हणते. त्यांना काही गडबड त्यांचीच. दोघांना पास झाले ते टाकू उरकून. हो भाऊ मला काही लग्न बिग्न नाही करायचं सांगा त्यांना. का नाही करायचं रे? हा असंच राहणार आहे का तू? हा राहील मी असा. लग्न नाही केलं म्हणून काय मारणार नाही लगेच. मग मेल्यावर लग्न करशील काय तू? हां लाज वाटते का तुला बोलायला? तुला काय करायचं नेमकं सांगशील का नाही तू? हां पोरी एक तर भेटली नाहीत इकडून तू पोरं आणली सापडून तर मला लग्न करण्याची कोणची पद्धत तुझी? अजिबात जमणार लग्न करावं लागेल तुला. वहिनी त्याला समजून सांगा. सांगते त्याला तुम्ही बघा पोरीकडं. मला नाही करायचं लग्न. मोठी जरा तो मान राख जरा थोडा. तर उगीच केस नाही पिकवले काय ना आपण उद्याच जाऊ पोर बघून येऊ. हो भाऊ काय महिना करायचं काय बळजबरी करतो? हा मुलीकडच्यांना सांगा सांगते तयार आहे. अहो स्वतःच्या पोराला ठेवलंय बाजूला आणि दुसऱ्याचं म्हणजे त्याचं मागं लागली पाहिजे. ऐका माझं. अरे नारपळ्याचं एक लग्न करून दिलं होतं काय तिथे काय रस्त्या पुरी पडल्या काय दहा लग्न करून द्यायची तुझी. अजिबात बोलायचं नाही. हां एक सांभाळ आली नाही तुला पळून लावली तू. आता दरवेळेस बसत असतो एखाद्या वेळेस बसताय माणूस. फसायला एक पोर खेळ नाही आहे काय काय ऐका तू गप्प बस. अय तू लग्न करावं लागेल. वहिनी समजून सांगा नाही माझं इतकं वाईट नाही. सांगते स्वतः भरणारचे ते. अहो डाळिंब खाल्ला असताना नको मला आता. डाळिंब घेऊन जाऊ का नाणे? खा बाबा तू खा. मनीषा गावात आली काय? म्हणतात असं. तुम्हाला समजलं काय? आली चर्चा ऐकली. हां तुम्ही ऐकली ते खरं आहे ना. आता ती रानात राहते माळावर. आता आपण जन्म दिला आहे आपण लहानची मोठी केली असं लोकांच्या दारात बरं नाही दिसत. पण ते ऐकायला पाहिजे. ते जावं आहे आमचं मानियन जरा. हां त्यामुळे ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आपलं काही म्हणणं नाही बाबा आपल्या डोळ्यासमोर राहावा कष्ट करावा त्यांचा प्रपंच त्यांना करायचा आहे. आपण किती दिवसाचं तुमचं काही म्हणणं नाही. नाही बरोबर भाऊ मी बरोबर बोलतो का नाही? आपण जर दोन गोष्टी बोललो तर त्याने ऐकावा. नाही ऐकलं तर त्याच्यात काय मजा आहे का? काही तिला म्हणतोय घरी राहा ऐकायला पाहिजे ना. ऐकायचं नाही ना. ऐकलं तर मग आपल्यालाही बरं वाटतं ना. बरं आपण कोणासाठी करतो भाऊ? आपण कोणासाठी करतो? त्यांच्यासाठीच करतो ना. मग त्यांनी या गोष्टी ऐकायला नको. बरं अंतकरण आपलं तुटतंय ना. त्यांना काय येतं बरोबर आहे का नाही? ते काय आता ते जावई मानी त्यांच्या पद्धतीने ते करतात. करू जाणं तर काय परमेश्वर त्यांना बुद्धी देतोय. काय खरं नाही पोरीचं पिढीचं काय खरं नाही. ते आकाशच्या इरीचे जो टेम्पो घेतला करा हप्ते कसे भरायचा? हां हप्ता भरता नाके नऊ आले ते. पण त्यासाठी गाडी पळायली पाहिजे. ही अशी गाडी उभी राहिल्यावर तुला कोण देणार पैसे? अरे मग काय ट्रिपा आणायचं कळत नाही का? हां टेम्पो घेताना कसं म्हणला घे म्हणून. हा ना जस काय तू माझं लेस मनावर घेतले. हां तू तर बरी पाडला ना मला. आईला त्याचं चांगलंच व्हायला लागलं वाईट व्हायचं तर.
देवा तो तर काय वाईट करा ना, मलाच करावं लागला. त्याच्या ट्रिपा ओढू आपण, सगळी माणसं आपल्याकडे पोडू. अरे त्या आकाशचा नाद सोड, तरच आपलं चांगलं होईल. बचा का नाही तू मला सांगतो का? हा लई ज्ञान देतोय. चल गाडीत बस. चला आवर का पटपट पाय. चला लवकर. चला चला पटपट पाय उचला. मावशे यार पाय उचल की. काय माझं काय इथं उशीर झालाय पटकन. शेतकरी वाडा दार लुटून घ्या मामी. अरे बावडे लाली आली गावामध्ये परत. चहाची कटकेट ही कशाला परत आली आई घाली? अरे बावडे तुला बोलतोय मी, तिकडे कुठे बघतोयस? अरे 4 दिवस झालं माळा खालची वस्ती राहिलाय. हा आली मग काय करायचं? अरे मी फक्त सांगतोय तुला. अरे ते आले सांगता तो चेहरा किती आनंद झालाय ते बघ. अरे तसं काय नाही बावड्या. अरे तसं काय नाही म्हणजे हे बघ अक्षा तिला आली म्हणून परत त्याच्या नादाला लागू नग. तो झालेला पार्ट आहे. अरे मला कळतंय की बाबा तेवढं. अरे तुला सगळं कळतंय पण तुझा चेहऱ्यावरचा आनंद बघून आहे ना मला डाऊट झाला रे, म्हणून म्हणलं. म्हणजे चालेल मी खुश असलेलं तुला बघवत नाही. अरे तसं नाही रे अक्षा, तू ज्या गोष्टीसाठी खुश आहे ना ती गोष्ट चुकीची आहे बघ, म्हणून मला तुझा आनंद बघवाना. म्हणजे साले परत फिरून झोपायच्याच चौकात का? अरे पण मला कळतंय की तेवढं. अरे माय मला तसलं काहीच नाही बावड्या. आणि तसलं नको बी येऊन देऊ. बघ अक्षा लाली गावात आली पण त्याचं लग्न झालंय हे डोक्यात फिट्ट करून घे. माहिती की मावशी माग बसा की. काय बाई तरुण मुली भेटल्या का म्हाताऱ्या माणसांना म्हणायचं मागं बसा. आजकालचे ड्रायव्हर लोकच असे. काय सागर दादा? राम राम. विकास शेठ कधी आले? हे सांगते थांब थांब. विकास शेठ. अरे काय विकास शेठ, माझ्याकडनं 8 दिवसासाठी म्हणून 50,000 घेतलं गाडीला आणि आता 8 महिने झालं तरी तोंड लपीत फिरतोय. काय झालं तुझ्या गाडीचं? अहो ते कंपनीची बिल नाही निघली हो. काय कंपनीची बिल नाही निघली रे? नाही हो तसं नाही, तुमचा गैरसमज. ते काय गैरसमज? अहो ऐका तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी लगेच फोन लावतो ना, नियोजन लावतो. काय टेन्शन? काय नियोजन लावतो आणि काय करतो? हा श्याम्या अगदी कंपनीची बिल घ्या आजच्याच. अगदी विकास शेठ भेटलो तरी आपलं. हा त्यांचं बिल आहे. हा सागर दादा. ए संत्या पळालं कर. थांब कुठं जातं हे? चायला टांगडच मोडतो एका दिवशी ह्याचं. असं तुका लावू लागला आपल्याला. बघतो ना त्याचं. आता वाद धरून काय मजा आहे. आकाशची माणसं फोडून ट्रिप घेऊ राहू. भाऊ अलीकडे काय आलंय तुझं? काम कमी बोलणं जास्त झाले. ए बाळ खाऊ नुसतं बोलणार वाटलं का तुला? जे बोललोय ते खरं बोललोय. होय सांगते भाऊ. अरे अख्खं गाव आपल्या पाठीमागं बोलतंय. बोलू दे, कोणाची ताप आहे का समोर बोलायची? त्यांना माहिती सांगते दावा घालत नाही ते. अरे पण ते असं बोलणं चांगलं आहे ना मागं. बोलणारे बोलत असते, समोर बोलले होणार रे कोण जीप काढू की. आता मला जे वाटलं ते खरं बोललो मी. सोडून द्यायचं असतं. अरे पण असं बोलणं मला पटत नाही ना.
उधर उधर यायला 10 वेळा तेच एक काम कर, चिकटपट नाही घेऊन सगळ्या गावाच्या तोंडाला लाव. सांगते भाऊ, पण मला जे खरं वाटलं तेच बोललो. घरी चल. ए अरे सांगते भाऊ, ए सांगते भाऊ. कार्त्या पुढे गेलता, किती उशीर झाला. ट्रिप होती ती मारून आलोय. थोडं लवकर यायचं ना, इथं कांदा लागवड चालू आहे. 5 मिनिटं झालं लवकर आलोय. काय ते लवकर आलाय. उरका पटपट चला, दम लागलाय. म्हातारे अरे उरका पटपट, टाइम झाला. अण्णा राम राम. राम राम. ते अक्षयचा टेम्पो लावला काय? हा अक्षय टेम्पो आहे. बरं 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 बरं. तुम्हाला माहित नाही का माझ्याकडे टेम्पो आहे? अहो आहे माहिती, पण ते पोरग चांगलं आहे, इमानदार पोरग आहे. म्हणजे मी चांगला नाही अण्णा? अहो तुम्ही चांगले, पण आता ती गाडी लावलेली आम्ही पहिलीच, मग आता कशी बंद करता येईल? हो किती 500 घेतो ना मी, 400 करतो ना. अहो ते मग झालं, पण नाही ना आम्हाला तसं करता येत. त्याला तुमच्या चांगल्याचं बोलता अण्णा. अहो चांगल्याचं बोलता बरोबर आहे, पण ते पोरग इमानदार आहे, चांगले आहे पोरग, लाईन बाज आहे, आणि त्याच्यामुळं आम्हाला त्याला सोडवता येत नाही. काय हो जादू करतो काय माहिती, सगळ्यांना चांगला वाटत. अहो चांगलं वाटतंय म्हणजे कसं काय? कसं आहे अण्णा, ज्याचं करावं बोलत ते म्हणतो. अहो ते बरोबर झालं, तुम्ही मस्त कमी घेता, पण आता ती कायमची गाडी आहे आमच्या मागं. आम्हाला माहिती होती तुमची गाडी, पण आता तुम्ही म्हणले नाही पहिले आम्हाला. तो पहिल्यापासून शिटा आणतोय नेतोय. बरं बरं. त्याच्यामुळं पोरगा लाईनशीर आहे. मग नाहीच जमायचं का? नाही जमायचं. उरका चला पटपट. लाली आहे काय? अक्षय आहे काय? यायला या दोघांना किती वेगळं केलं तरी एकत्र आले. यावेळी नीट पुरायचं. बघितली का त्यांनी पूर्वी? आवडली तर करणार. खरं सांगू का, तू गेल्या कुठली मुलगीच आवडली? सगळे फेल आहेत तुझ्यासमोर. त्यावेळेला सगळं एवढं पटापटा होत होतं, मला काही कळतच नव्हतं. जशी वेळ होती तशीच वागत होते मी. आपल्या त्या गोष्टी लगेच सोडून दिल्या. पण मी तुला थोडी दोष देतोय ना, मी मलाच दोष देतोय. माझ्या नशिबात जसं लिहिलंय त्याला दुसरं तरी कोण काय करणार? लय समजूतदार झालास की असं तुला वाटतंय. गावात कशी काय परत राहिला? आमच्या ह्यांना बँकेतून काढलं म्हणजे त्यांनीच सोडलं. बँकेतल्या एका घोटाळ्यात ह्यांचं नाव आलं. कोणतरी मुद्दामच घेतलं होतं. 1 महिने याला बँकेने सस्पेंड केलं. नंतर कळालं की या घोटाळ्याशी त्यांचा काही संबंध नाही. परत बोलवलं होतं बँकेने, पण हे लय स्वाभिमानी, हे नाही गेले. मग मीच ह्यांना म्हणलं चला आपण गावाकडे जाऊ. ते पण आले. मग ते काय माझ्या शब्दाबाहेर नाहीत. कुठं चालला होता? आता तुझ्याकडे चाललो होतो. थांबा ओळख करून देते. हे आकाश ड्रायव्हर आहेत, गावातच असतात. आणि आकाश हे माझे हे राहुल.
आता गावात राहायचं म्हणलं सगळ्यांबरोबर ओळख झाली पाहिजे ना, बरोबर, म्हणून ओळख करून दिली. चला येते. चला. अक्षय पण यात अचानक पेय तर कसं काय ठरलं? अरे मूड झाला म्हणून आली, त्याला काय वेळ काय कोण बघतोय वे. अरे तेच म्हणलं, हे कसं काय ठरलं अचानक प्यायचं? अरे तुला प्यायची असेल तर पे, नाही तर आणि इकडे ती पण मीच पितो. पण आज लय भारी वाटते बघ, पाहिल्यासारखंच वाटायला लागले. अरे तुला असं का वाटतंय माहिती आहे का? हा सांग कर. अरे ती भावाने आले ना परत गावात म्हणून. ए बावडे, तिला काय पण नको बोलू, तिचा काय संबंध रे? अरे तू विचार की स्वतःलाच, ती आली म्हणून तर तू प्यायला लागलाय ना. विसरला काय सोडून गेलेली? आणि तुला मी सांगतोय समजून तर तू परत त्याच चिखलात चाललाय. ती आली म्हणून प्यायला लागलो का मी? अरे तूच म्हणतोय मागचं काढू नको, आणि तूच मागचं काढतो का? अरे अक्षय, मी विषय काढत नाही काही, तू मला काढायला लावतोय विषय. भावडे, अरे पण आज तिच्या नवऱ्याला भेटलं, तिला वाटलं असणार की आपण ह्या एरियाला सोडून लई मोठी चूक केली. अक्षय, हा तुझा गैरसमज आहे काय? असं तिला कधी वाटलं बी नाही आणि तिला कधी वाटणार बी नाही. तुझ्यासाठी जीव तुटतो अक्षय माझा. भावडे, अरे तिला कधीतरी वाटेल ना आपण यासोबत लग्न करायला पाहिजे होतं. आणि आज तिच्या नवऱ्याला बघितलं आणि मग म्हणलं पिऊ. असं होय? अरे मग अजून मागवायची ना अजून प्यायची. नाही होल्डर का लागणार आहे, गेलं गेलं काय. बल्ब जला रे बल्ब जला, का नाही 60 का आला. आलो की. तुझ्याशिवाय आहे का कोण मला? गावात राहतो का बाहेर राहतो रे? गावातच. लाली आले माहीत असेल ना? काय लाली? हां, तुला कसं माहिती? त्या अण्णाच्या शेतावर गेलो होतो, त्या अक्षयबरोबर दिसले रे. बायकांबरोबर दिसली शेतातल्या काम करणाऱ्या. कामाला जायला लागली काय? ती कशाला कामाला जाईल? तिच्या बापाचं एवढं मोठं दुकान आहे गावात. तू म्हणतो बी खरं आहे रे. घराकडे गेलो होतो, काही दिसली नव्हती. आता एक काम करायचं, तिकडे जायचं. ती आली, कशाला आली, किती दिवसासाठी आली, एकटी आली का नवरा घेऊन आली, किती दिवस राहणार आहे, सगळी माहिती काढायची. काय काढतो की माहिती? जा. असं भीतीला भूत पाडतो, कुठं बसलाच पाहिजे. आणि काय झालं? बँकेचं ऐकले मी, असं झाले काहीतरी कामावून कमी केले तुम्हाला. आता काय ते घडलं, त्याला आपण काय करणार? आता एक करा, आपल्या इथून राहा. आता कुठंतरी इकडे तिकडे राहणं बरोबर नाही वाटत मला. पण काय नाही नाही, अजिबात नको. ते बरोबर नाही ना वाटणार. त्याच्यात काय बरोबर आहे? अहो गावात लोक काय म्हणतील सांगा बरं तुम्ही. अहो माझी पोरगी, तुम्ही जावाय. आता पोरगी पोटात जड नाही झाली, आता ताटात जड होणार आहे का? अहो ते तुम्हाला तसं वाटतंय हो, पण माझ्या मनाला तसं वाटलं पाहिजे ना. तुम्ही आता परखे आहे का आमचे? तुम्ही जावं आहेत ना आमचे. अहो जावायचं आणि मुलाचं नातं आहे ना, हे सारखं असतं ना. मुलाप्रमाणेच आम्ही तुम्हाला सांभाळतो सगळं आहे. मग अहो मनीषा मला म्हणत होती काय इकडे चला, बरं, पण मी नको म्हणत होतो तरी पण घेऊन आली. मग मीच तिला सांगितलं का पाहुण्याला समजून सांग 2 गोष्टी, आणि आपल्या इथं राहा. आम्ही घरात नाही राहिलो पण गावात तर राहते ना, तुमच्या डोळ्यासमोरच ना मुलगी. अहो आम्ही तुमच्या समोरच आहे. पण मला बरं वाटत नाही हो. शेवटी बापाचं काळीज आहे माझं ना. आमचं काळीज तिळतिळ तुटतंय, तुम्हाला काय? हां बरोबर आहे तुमचं. ऐका तुम्ही माझं, तुमच्या भल्यासाठी बोलतोय आम्ही. आता याच्या उपर तुमचं आम्ही काय आमच्यासाठीच विचार करताय ना. तुम्ही ऐका तुम्ही आमचं. वडीलधाऱ्या माणसाचं ऐकल्याने वाईट होत नाही काहीच. आम्ही काही ज्या 4 गोष्टी सांगू ना त्या तुमच्या भल्याच्या असतील. तुमचं सगळं ऐकू, मग फक्त एवढी गोष्ट सोडून मी काय ऐकत. बघा आता तुमची मर्जी व्हायचं, माझं सांगायचं काम तेवढं केलंय. हॅलो, मी बोलते. माहिती आहे, बोल की. जरा काम होतं तुमच्याकडे. काय काम होतं? नाही असं नको, समोर येऊन म्हणून सांगते. बोल की काय काम होतं, फोनवरतीच बोल. नाही नको, घरी या तुम्ही. नाही घरी नाही, फोनवरतीच सांग. तसलं काय नाही, गप घरी या, वाट बघते मी तुमची. बरं बरं, फसवू नका बरं, नक्की या. चालतं, ठेवू का?
कुठलाही माणूस असू दे, बाय माणसाला नाही म्हणताच येत नाही राव. चहा घ्या. हा घ्या. बोला की काय काम होतं? ह्यांचंच काम होतं. बोला की. तूच बोल. अहो सांगा. बोल का तू. हे म्हणत होते तुम्ही गाडी चालवता ना, तर त्यांना बी गाडी चालवायची. आता तुम्हाला तर सगळं माहिती आहे, करा तेवढी मदत. कशाला मी तर म्हणतोय तुमच्यासारखी चांगल्या माणसाने ह्या धंद्यात नाही पडावं. अहो लोक नाव ठेवतात तो. अहो बोलणारे बोलत असतात, लोक थोडी आणून देणार आहे. 2 पैसे कसे मिळतील ह्याचा विचार केला पाहिजे माणसाने. मला बी वाटतंय तुम्ही मदत करा. आता गावात बी दुसरं कोण दिसत नाही मदत करणार. बघा तेवढं झालं तर चालतंय. आपली दुसरी गाडी घरीच लावून असती. आणि असंही मी माणूस बघतोय. मग जर तुम्हाला जमलं तर मग घेऊन टाका. बरं ते पैशाचं देणे घेण्याचं. हा आधी तुम्ही गाडी तर हातात घ्या, नंतर बघू पुढच्या पुढे. चाल. का होता त्या बोल ना. लाली आले वाटते. आली म्हणतात. कशासाठी? आता काय माहिती, आता ते गेले पुण्याला, पुण्याहून आलेत. हां हां. बरं आता कुठे राहिला? आली तिकडे माळावर राहते म्हणतात, असं ऐकलंय मी. काय काम काढलं काय इकडं? कामाचं नाही काय सांगता यायचं. बरं 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 बरं. येतं का नाही राहत? ते तिच्या मनावर आता काय, आता आपण तरी काय सांगणार. बरं आहे. तू काय चौकशी करायला आलता का? अहो नाही होता त्या. जाऊ का मग? जा मग. काय तुम्ही चहा पाहिजे ना? चहा बघू दुसऱ्या वेळेला. हां. तात्या बोला. ह्यांची गाडी घेतली चालवायला. तुम्ही घेतले का? हां. बरं बरं. आता बघू जरा जुळवा करतो. आहे माझ्या पण ओळखीचे आहे 1-2 ट्रान्सपोर्ट. इथं श्रीपाद ट्रान्सपोर्ट आहे, इथं गुणावऱ्यात आहे, इथं मशात आहे, आमच्याकडे शिरूरला आहे. कुठंतरी लावू लिंक, होऊन जाईल काहीतरी. आणि मी पण बघतोच की. पहा ना तेवढं. बघू आपण. पाहुण्यासाठी बघा तेवढं. करा सहकार्य असू द्या. चल येऊ का? आशीर्वाद भाऊ. काळजी घ्या. अहो तुम्हाला ड्रायव्हर मुलगा तर नको पाहिजे नव्हता ना? तुमच्या नकळ तुमचं जावई पण ड्रायव्हर झालं की. नटलेलं चांगलं असतं रे, म्हणून काटो डबा. बर. अरे दाद्या, ती लाली गावात राहायला आली. किती दिवस राहणार हे नाही माहिती, पण लगेच तर काय जाणार नाही. अरे तिचा नवरा त्या आकाशचा टेम्पो चालवताना दिसला. पण मला एक गणित लागा ना, तिचा नवरा आकाशचा टेम्पो का चालवत होता? कशावरून तिचा नवरा रे? तू काय लग्नाला होता काय कान पिळायला? अरे लग्नाला नाही, पण 100% सांगतो तिचाच नवरा होता. आधी पाणी टाक जरा. जर काय नसतं हात भरते तोंड भरते, तोंडपच नीट. तो सीताफळ पास का? आईला तिचा नवरा आला म्हणले. अहो भेटावं लागेल पाहुण्याला. सगळा गोताडा सुटला पाय. दाजी, हो दाजी. पण मी अहो तुम्हीच की दाजी. आता लाली बहिणी म्हणल्यावर तुम्ही दाजी नाही का? दुसरं कोण मग? बरं बोला की. आता कुठं मेवण्याला आव जाऊ करायला लागले. संतोष बोला. बोल संतोष. पुणे सोडलं काय? हा आलो इकडंच. मग आता काय गाडी चालवणार का काय? आता सध्या तरी हेच आहे डोक्यात, बघू. अक्षयची गाडी आहे काय?
हा अक्षयच आहे. मनीषाच्या एका शब्दावर दिले. चांगला माणूस वाटला मला. फसला का तुम्ही बी? अहो ते पहिले भेट सगळ्यांना चांगलं वाटत आहे. काय जादू करत आहे काय माहिती. अहो नाही, खरंच चांगलं वाटलं. अहो आता काय आहे, सगळं सुरळीत चालू द्या आणि मग गाडी काढून नाही घेतली मग झालं, कळलं मग. अहो तसं काय नाही, आपण त्याला पैसे देणारच आहे की. मस्त पैसे देणार आहे. तुम्हाला नाही माहिती, मला भाऊ येते हो. हां, आणि त्याचं सगळं माहिती आहे. मी त्याला नखाजवळ बी जागा नाही देत. माणसाचा अनुभव आल्याशिवाय आपण तरी काय सांगणार ना. अहो दाजी माझा ऐका, आकाशला द्या गाडी परत. हां, तुम्हाला नाही माहिती माझ्याकडे गाडी आहे. माझी गाडी चालवा. पैसे देऊ वाटले ते नाही तर नका देऊ. आणि असं बी लाली बहीण आहे म्हणल्यावर तुम्ही माझ्या बहिणीला नागवता का तुमच्याकडनं पैसे घ्यायला. बरं बघू, विचार करू. बरं आलात तुम्ही? बसा, मी चहा टाकते. गावात अख्खी माणसं चांगली वाटते. त्या आकाशचा भाऊ भेटला होता, संतोष. काय म्हणत होता? काय म्हटलं काय नाही, म्हटलं माझी गाडी चालवा, पैसे देऊ वाटले तर द्या, नाही तर नका देऊ, असं म्हणत होतं. लय 12 बड्याचा आहे तो, चांगला बिंगला काय नाही. अगं पण त्याच्या बोलण्यावर तर चांगले संबंध वाटत होते की. त्याच्या वरवरच्या बोलण्यावर नका जाऊ. तो कसा आहे ना तुम्हाला माहित नाही. अजून काय म्हणलं का? काय नाही म्हटलं, मी आलो लगेच निघून. तुमच्या मनात त्याचा टेम्पो बिम्पो घ्यायचा तर नाही ना? नाही रे. पण त्यातलं काय असलं बी तर काढून टाका. तू म्हणशील तर. मला काय आता दिल्या ना त्या आकाशने चालवायला, कायला नसते उद्योग. बरं जा, चहा ठेव. तू दिसायला हाय लय गोड, मला लागली तुझीच वड. लाड लाड ये ग पिल्लू. आकाशला भेटली का? चालू आहे का अजून तुमचं? नवऱ्याला सांगू का? सांगते तू काय बोलतोय? सरक जाऊ दे मला. नवऱ्याला सांगितलं मग चालेल का? सरक जाऊ दे मला. हां, जाऊ दे मला. सांगितलं नवऱ्याला, संसार तुटलाच मग. हां, सांगू काय? सांगत्यात त्यांना असलं काय सांगू नको. नको ना सांगू? होय, नको ना सांगू. मग गप्प ऐकायचं, निमूटपणे ऐकायचं. काय चालतंय ना? जा, येतो परत. तू दिसायला हाय लय गोड, जावं लागले. लोकल वाडी कशाला मारता? जायचं पुन्हा मुंबई त्या साईडला, तिकडे लई वाडी असतात. ए चिरीमेरी काय काय मजा नाही. मोठी वाडी मारली तरच फायदा आहे. तुम्ही म्हणते तर जातो बघा. गाडी चालवतोय तुला? अहो दादा तुमची चुकी. काय चुकी रे? अहो दादा तुमची खरंच चुकी. झाल्या का? मोठी गाडी म्हणून काय चढवणार का माणसावर? अहो खरंच दादा तुमची चुकी. काय चुकी रे? गाडी चालवता येत नाही, चालवतो कशाला? अहो खरंच दादा तुमची चुकी, माझी नाही. राय निक चल. अहो खरंच दादा तुमची चुकी. निक चल. अक्षय तुझा चेहरा का राज एवढा पाडलाय? अरे एक जण येऊन टाकले. अरे घ्यायचा ना मग भरून, तो कसलं नुकसान झालंय ते. कसलं काय? त्याची ओंदा टाकला आणि मला शिवाय द्यायला लागलं. गाडीवरून खाली उतरले, मला चापट देऊन गेले. अरे मग मला एक फोन तर करायचा ना. आणि तू कधी एवढा लांब येणार होता? कुठं घडलं हे? ते नाही का पारनेर गाव, त्या गावात घडली. मला वाटतं त्याच गावातली पोर होती म्हणून लई मास्क करत होती. अरे अक्षय मला फोन करायचा, त्या गावात माझा मामा राहतो. तुझ्या अंगाला बी कोणी धक्का नसता लावला. पण मला एक कळ ना, तू चापट तरी कशी खाऊन घेतली रे? जाऊ दे, चापट पण काही एवढी जोरात नाही लागली. अरे पण मला सांग, मी जर त्या संग भांडण करत बसलो असतो, मग धंदा कधी करणार होतो? हा ना राव. आणि त्यात आपण ड्रायव्हर आहे, आणि ड्रायव्हरच्या ह्याच्यामध्ये असलं घडत राहतं. चूक कोणाची पण असू दे, लोक काय करतात, पहिलं ड्रायव्हरलाच मारतात. हा ना राव. असला विचार करत बसलो असतो ना, ड्रायव्हरच नसतो. हा ना राव. आणि प्रत्येक ड्रायव्हरला सगळं माहिती असतं, पण तरी पण तो स्टिअरिंगवरती बसतोच ना. खरं आहे तुझं पण. पण तुला एवढं सांगतो, ड्रायव्हर म्हणजे
रिक्सचं दुसरंच ना. नाही, गाडीवर गेलेत. चालतंय मग, बरं येतो. तुम्ही अशी गेल्यावर ते शिव्या नाही घालायचे का मला? नाही, ते आल्यावरतीच येतो. या, चहा ठेवते. नाही नको, राहुल आल्यावरतीच येतो. अहो या, चहा नाही, पाणी तर घ्या सांग. या बसा, मी पाणी आणते. घ्या पाणी. सुरळीत चाललंय ना राहुलचं? म्हणजे ट्रिपवर भेटतात ना? हा, सुरळीतच चाललंय. तुम्ही असल्यावर काय काळजी आहे काय? माझ्यापाशी काय जावं, जे काय करतात तेच करतात ना. हा, पण तुम्ही पाठीमागं उभा असल्यामुळंच ना. चालतंय, येऊ का? कसं लग्न झाले माझं? अहो काय दाजी, परत तुम्ही काय बोललंच नाही. अहो मनीषा नको म्हटले, आणि एक टेम्पो असताना कशाला इकडे तिकडे पळायचं म्हणते. अहो बायकांचं कुठं ऐकायचं असते का? उगं तोंडाला येईल ते बोलत बसतात. माझं ऐका, घ्या आपली गाडी. अहो मनीषा नकोच म्हटले, आणि मला बी तसंच वाटायला लागले. तुम्हाला तसंच वाटतंय म्हणल्यावर नक्कीच माझ्याबद्दल काहीतरी वाईट बोललेलं दिसते. अहो नाही, तसं काय नाही, पण नको ना, उगाच कशाला धरसोड. ठीक आहे, आता काय तुम्हालाच नाही म्हणायचं, मी कायला जबरदस्ती करू, आहे का नाही? मी चांगल्या मनाने मदत करणार होतो तुम्हाला. तुम्हाला एक कळतंय का, अक्षय एवढी उपरती का करते? कशामुळे? जाऊ देव दाजी. ऐका, दाजी म्हणताना सांगायचं ना होय. मी सांगतो, पण कोणाला काही बोलू नका. आधीच नाव खराब झालं आहे माझं. अक्षयानं लालीचं लपड होतं, आणि मला वाटतंय अजून बी चालूच आहे. कसं आहे माहिती आहे का, कोण कोणासाठी एवढं करतं? अक्षय माझाच, लाली माझीच, कोणाला सांगायचं? एवढं तोंड चिवून गप बसायचं. त्या बघा दाजी, लग्न आधी भेटले असते ना, तुम्हाला लग्न नसतं करून द्या. ठीक आहे, येऊ का? पण कोणाला सांगू नका, टेन्शन घेऊ नका, माझी गाडी आहे. तिच्या मनामध्ये अजून भीती, नाही तर कशाला मला एवढं जवळ येऊन दिलं असतं. तिचा नवरा घरात नसताना मी, तिने मला घरात घेतलंच नसतं. अक्षय हात काही झोप लागत नसती. लाले, कशाला एवढा उशीर केलास? लग्न जरी झालं असतं ना, तरी तुला उचलून आणली असती. फ्रेश होऊन घ्या, जेवायला वाटतं. काय हो, फ्रेश होऊन घ्या ना. नाही, भूक नाही मला. बाहेर काय खाल्लं होतं का? नाही. मग भूमिक तसलं काय नाही, मी पण नाही जेवलेली, माझ्याबरोबर जेवा थोडं. नको मला, खादू. तुम्हाला नाही खायचं ना, मग मला बी नाही खायचं. त्या आकाशची गाडी परत करतो, मी बघतो आपली. आता एवढं सगळं चांगलं चालू असताना मध्येच काय बरं आहे? नको आपल्याला त्याची गाडी. मला वाटलंच होतं काहीतरी झालं असं. आल्यापासून तोंडावर 12 वाजलेत. काय झालंय? का नको म्हणताय?
नकोच रे, त्याची गाडीच नको आपल्याला. कोण आहे आकाश? आपल्याला काय मदत करतो? गाडीचा एक पैसा बी घेतला नाही. आकाशासाठी एवढे उपकार करतो का? ह्या जगात थोडीच चांगली माणसं असतात आणि कुणी कुणावर उपकार करत नसते. आता आपल्याकडे पैसे आल्यावर आपण देणारच आहेत की. नकोच ना, पण त्याची गाडीच नको आपल्याला. तुम्हाला काय करायचं आहे ना ते करा, मला काय सांगू नका. आणि त्या आकाशला बी काय सांगायचं आहे ते तुमचं तुम्ही बघा. त्याला काय सांगाय? तो कोण आहे? त्याला गाडी देऊन टाकायची तर. अहो ह्या गावात बी लय थोडी माणसं आहेत चांगली जी मदत करतात. आता तो हाय गावातला, करतोय मदत म्हणून घेतली. खरंच गावातला आहे का? एवढ्या गोड चेहरा मागं तिकट का ग? म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? तुझं आणि त्या आकाशचं लपड आहे ना, मला माहिती. कोण म्हणलं तुम्हाला? तुला काय वाटलं? मला काही कळणार नाही. तुमचं लग्न आधीपासून चालू होतं. मी काय तुमच्या मध्ये येणार नाही. आणि मला असंही मन मारून जगणं आवडत नाही. आणि तू बी नको मार. असं काय बोलताय तुम्ही? अहो असं खरंच काय नाही. आता जे बी काय आहे ते तुम्हीच आहेत माझे. हा लग्न आधी होतं, पण आता खरंच असं काही नाही. हे बघ, तुला जर माझ्याबरोबर राहायचं असेल राहा, नाहीतर जायचं असेल जा. मी काय तुझ्या मध्ये येत नाही बघ. असं काय बोलताय तुम्ही? लग्न झाल्यापासून तुम्हाला असं जाणवलं का की माझं तुमच्यावर प्रेम नाही म्हणून? अहो ह्या लालीने लय जीव लावलाय तुमच्यावर. ज्या घरात लग्न होईल त्याच घरातून मैत निघन अशा संस्काराची पोरगी आहे मी. तुम्हाला नको असेल ना तर तसं सांगा. एवढंच ओळखलं का तुम्ही मला? आणि असे गावात चर्चा होती ती. अहो तसं खरंच नाही काही. कसं सांगू तुम्हाला आता? हे सगळं कोणी केलंय ना मला चांगलं माहिती. ज्यांनी काडी टाकली ना त्यालाच काडी लावित असते मी आता. चप्पल कोणा उघडते का? कळतं का तुला? लावलीस ना काडी माया संसाराला. सोड. ह्यो जोर आहे ना, एखादा खोली दाखवला असता ना नमलो असतो तुला. काय दाखवलं काय होणार का? पेरलंच माझ्या नवऱ्याच्या मनात विष. बरं वाटलं असून तुला आता? आवडीचं काम करायचं संध्या माघार घेणार आहे का? हा काय घोडे मारलाय मी तुझं? हा कमाय माग लागलास? एकदा तरी चांगलं बोलली का? हा सदान कदा वाकड्यात चिरले. एकदा जरी चांगलं बोलले असते ना, ह्या संध्याने ढुंकून बी बघितलं नसतं तुझ्याकडं. हा तीच तिडीक डोक्यात गेले आणि सदान कदा त्या आकाशला चिटकून बसले. तू नीट बोलायच्या लायकीच आहेस का? असं वाटतं ते भोपाळ कसं टाकून चिडता कसं तुझा गळा टिरावा. चल काय करायचं शकत नाही. चल निघ इथून निघ. तू असं मरत नसतो बघ. किडम पडून मरशील की नाही. माझ्या नादाला लागू नको तू. असं नाही बघितलं तर. या आधी कधी असलं काय आलतं का डोक्यात? अगं मला तरी खून आहे ग तुझ्याशिवाय. पण तुझं जर माझ्या मागं असं चाललं असेल आणि तुला माझ्यासोबत राहायचं नसेल, त्याला मी तरी काय करणार ग? तुमच्याशिवाय माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही. अगं मी बी हलक्या कानाचं नाही दुसऱ्याचं ऐकत बसलो. आकाश, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय. पण समजा पुढे जाऊन जर आपण वेगळे झालो तर? असलं काही बोलत जाऊ नको. तू जर माझ्या आयुष्यात नसला ना तर मी पण नाही राहणार या जगात. असं काय बोलायला लागली तू? आता तू माझीच आहे आणि मी पण तुझाच आहे. पुन्हा असलं वेगळं व्हायचं बोलत नको जा. वर बाई नाही वर. माझ्याबद्दल तुमचं तेचसाठी वागणं इथं आल्यापासूनच झालंय ना. माझ्यामुळे तुम्हाला लय त्रास झालाय. आता मीच तुम्हाला सांगते, आपण कुठे बी जाऊ
पण इथं नको राहायला. मला माझा संसार सोडून दुसरं काय बी नको. तू म्हणशील तसं. साला थट टाकून निघून गेली रे. आणि मी गाडी न्यूट्रल करून त्याची वाट बघत थांबलो होतो. जी माझ्या मिठीत पाहत होती मिठीत, आणि तिला मी दुसऱ्याच्या मिठीत बघतोय. शांत अक्षय. अरे ती माझ्यासोबत राहावी म्हणून मी एवढा प्रयत्न केला. अरे पण तरी एवढा पण प्रयत्न केला ना, एवढा पण. अक्षदावाला आले गावात आलते ना, तेव्हाच मला वाटलं होतं आता काहीतरी घडणार आहे. आणि तुला बी सांगा तुम्ही त्याच्या मागं मागं नको जाऊ. तू बी माझं काय ऐकत नव्हता, आणि शेवटी जे व्हायचं होतं तेच घडलं बघ. अरे बाबा सगळं करायचं होतं सगळं. अरे पण याला कोण सांगणार रे? एवढं काय चुकलं रे माझं? काय चुकलं मला एवढं सांग फक्त. शांत अक्षय शांत हो. हो ना, तुम्हाला सगळं माहीत आहे ना. मला जी तारीख धरून टाका. तुमच्याच मनावर तारीख तुम्ही धरून टाका ना एखादी. अहो आमची पोरगी उजून जाईल, परत आम्हाला 2 वर्ष घरात काही कार्य करायचं नाही. अहो तुम्ही जरा तारीख, तुम्हाला सगळं माहिती आहे. पुढच्या आठवड्यात तारीख धरून टाका. अहो तुमच्या वेळेस हातात आहे सगळं. काय राहिलं आमच्याकडून तर समजून घ्या तुम्ही. एवढी मुलगी सुंदर आहे, राहिलं तर राहिलं. काय राहिलं सायला असेल तिथं जाऊ राहू द्या. की काय राहतं हो 6-6 महिने आपण तयारी करतो तर काय काय राहते जे माग आठवड्यात काहीतरी राहणारच ना. हा आठवड्यात लग्न करायचं म्हणलं काहीतरी राहतच ना. लग्नानंतर ती आमच्या मुलीला शिकू द्या, तिची इच्छा आहे. लक्ष घे तो बघ. लय पुढं पुढं करत असतो. आज लय शांत बसलायस. आता बोललं तर पंचायत, नाही बोललं तर पंचायत. चांगल्या माणसाने काय करावं? गपगप होय भाऊ, पोरी संग बोलायचं जरा. अरे काय दिवस जवळ राहणारच आहे ना, तेव्हाच बोल ना काय बोलायचं ते. आता काय एवढं बोलू दे, बोलायचंय त्याला थोडंसं. बोला ना, काहीतरी बोलायचं होतं मला. बोला ना. वृषाली, तुम्ही खुश तर आहे ना? आपलं लग्न होते, पण तुमच्या शांतपणाने मला काय अंदाज लावता येईल. तुम्ही खुश असाल नाही तर नसाल, पण मला एक गोष्ट क्लिअर करायची. मी एक ड्रायव्हर आहे आणि माझं एका मुलीवरती लय प्रेम आहे. लग्नानंतर मी तेवढं प्रेम देईन का नाही सांगू शकत. आणि ड्रायव्हरने एकदा जीव लावला मग जीवच लावला. मन मोकळा स्वभावाचा माणूस आहे, त्यामुळे तुम्हाला खरं सांगू वाटलं सर. आणि कधी गाडीला अडचण असला तरी अंदाजाने गाडी चालवणार माणूस आहे. आणि सध्या रिवर्स घर चालू आहे, पण तुमचं जर सोबतीचा जर हातामध्ये असेल तर आपण जोडीने टॉप गिअर टाकू. मग आता तुम्हीच ठरवा माझ्या संग लग्न करायचं का.
तुमचे पैसे, गाडीची चावी. पैसे? आणि मी कधी मागितले होते पैसे? आणि गाडीची चावी काय जाता? ह्यांना बँकेतून दुसरी ऑफर आली ना, कायमचंच जाणार आहे आम्ही तिकडे आता. आकाश, खरंच थँक्यू. परत कुठं भेटलो ना नक्की भेटू. तुम्ही लय मदत केली, खरंच आभार. परत एकदा माझं प्रेम मायापासून लांब चाललंय. माझं नसतं झालं, डोळ्यासमोर तर राहिलं असतं. मी माझ्या मनाला तशी समजूत घातली, तोपर्यंतच माझं प्रेम मायापासून लांब गेलं. लाले, गेलीस ना, बरं झालं. पण परत आता काय माझ्यासमोर येऊ नकोस. जरी आलीस तरी तुझ्या मनात असू किंवा नसू, मी माझं प्रेम मिळवणारच. खरा ड्रायव्हर तोय, स्टेअरिंग त्याच्या हातात आहे. जिकडे स्टेअरिंग वळेल तिकडे आपल्याला जावंच लागतं.